पेरूची उन्हाळ्याची तुम्ही छाटणी घेतलेली आहे, जर जानेवारी किंवा फेब्रुवारीला जर छाटणी घेतली असेल तर तुम्ही जी कळीची सेटिंग पिरियड असते ते फुल अवस्थेमध्ये येते, तो पूर्ण उन्हाळ्यामध्ये येते, म्हणजे आत्ताच्या वेळेमध्ये येते. तर त्यावेळेला काय होतं, टेम्परेचर 45च्या वरती जातं. आत्ता जवळजवळ 38-39च्या वरती टेम्परेचर जाते आणि एवढ्या उन्हामध्ये कळी राहणं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वेळेवरती पाणी द्यायचं आहे. तुम्ही ड्रीपनं जेवढं पाणी द्याल तेवढं चांगलं आहे, पण तुम्ही 8 दिवसातून 1 दिवस जरी पाट पाणी दिलं तरी पण चालतंय. आणि पूर्ण प्लॉट कंटिन्यू असा ओला राहिला पाहिजे, जेणेकरून कळीला अडचण येत नाही आणि एवढ्या उन्हामध्ये पण कळी प्रॉपर सेट राहते. आणि दुसरी गोष्ट, जर जास्तच प्रमाणात तुमच्याकडे जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर एक औषध सांगेल, जेणेकरून पूर्ण स्ट्रेस प्रॉपर जागेवरती राहील, म्हणजे झाडं जी आहेत जास्त स्ट्रेसवरती जाणार नाहीत. तर त्याला आपण स्ट्रेस एलिव्हेटर म्हणतो. ग्रीन मिरॅकल म्हणून एक औषध येतं. 2 मिली प्रति लिटरनुसार तुम्ही प्रत्येक 15 दिवसाला जर उन्हाळ्यामध्ये फवारणी घेतली तर कळी प्रॉपर राहणार. आणि तुम्ही आता या झाडाच्या आजूबाजूला बघितलं, आता मी सावलीमध्ये उभा आहे, तर तुम्ही इकडं उन्हामध्ये जर येऊन बघितलं तर या झाडाच्या खाली कुठल्याही प्रकारची कळी पडलेली किंवा कळी ड्रॉप झालेली तुम्हाला दिसणार नाहीये. या प्रकारे आपण नियोजन करतो आणि प्रॉपर मॅनेजमेंट करतो. जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल तेव्हाच आपला प्लॉट सक्सेस होणार आहे आणि आपल्याला याच्यामधून चांगल्या प्रकारचं असं उत्पन्न होणार आहे.